आणि त्यानंतर एक मागच्या वर्षीच नवरात्रमध्ये आमच्याच कॉम्प्लेक्स मधल्या 2 काकू आहेत, त्या सैराट गाण्यावरती नाचत होत्या आणि त्यांचं शूट केलेलं आणि ती रील बनवली एक सहज म्हणून. मनीषाने पण नाही की केवढं होईल, पण ती रील आज 10 मिलियनच्या वरती पोहोचली आणि त्याच्यामुळे आज चॅनलला हे सबस्क्रायबर मिळालेत. पण जे काही चॅनलचं यश आहे त्या 2 काकूंच्या व्हिडिओमुळे. त्यापैकीच एक स्पर्धक होती, ती कार्यक्रम झाल्यानंतर बोलते की दादा तुम्ही विगमी ना. तर मी बोललो हो विगमी, पण ते चॅनलचं नाव आहे, माझं नाव विशाल आहे. तर दादा मी ना तुमचे व्हिडिओ खूप बघते आणि तुम्हाला फॉलो करते आणि मी माझं चॅनल सुरू केलंय आणि जर मला जर काही त्याच्याशी ठिकाणाबद्दल माहिती घ्यायची असेल ना तर मी तुमचा व्हिडिओ पूर्ण रेफर करतो. ते छान वाटलं, म्हणजे असं कोणतरी आपल्याकडनं काहीतरी शिकतंय किंवा आपण जी मेहनत घेतो किंवा त्याच्यामुळे इतरांनाही फायदा होतोय आपला. म्हणजे आपला कोकणी युट्यूबर्सचा ग्रुप आहेच आहे, त्यातलं सगळे सांगत असतात. अगदीच काय नसेल तर सगळ्यांसाठी जे ओपन पुस्तक आहे ते म्हणजे लक्की दादा. त्याला फोन करा, मेसेज करा, तो काय ना काय उत्तर सांगणारच तर लक्की दादा आहे, पराग दादा आहे, तर आहेच म्हणजे सगळेच म्हणजे ग्रुप. नमस्कार मित्र, मी साईराज खीर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ आहे आपल्या युट्यूबर्सची जर्नी, कोकणी युट्यूबर्सची जर्नी. या सिरीजचा व्हिडिओ बनवतोय मी आज आणि बऱ्याच दिवसांनी मित्र या सिरीजचा व्हिडिओ होतोय, कारण का मध्यंतरी आपले माझं एक नाटक सुद्धा होतं, आता नाटकाचा व्हिडिओ सुद्धा आला. त्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा मी खूप बिझी होतो, त्यामुळे मला इकडे तिकडे जाता येत नव्हतं. तर आता फायनली पुन्हा सिरीज सुरू केली आहे आणि आज आपण मुंबईमध्ये आत्ता आहोत. आणि आत्ता जे युट्यूबर्स आपल्यासोबत ते पण आपल्या मालवणमध्येच आहेत. विशाल दादा मसूरकर. दादा कसे आहात? मस्त, म्हणजे तू कसं आहेस? मी फर्स्ट क्लास, जबरदस्त. तर दादांच्या आपण युट्यूब जर्नीविषयी जाणून घेणार आहोत. आणि तर दादा करूया सुरुवात गप्पागोष्टीसाठी? हो नक्कीच. ओके, तर पहिले मी पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारतो, तुमच्या चॅनलच्या नावासंदर्भामध्ये. तुमच्या चॅनलचं नाव आहे विगमी, तर याचं काय विशेष, म्हणजे पूर्ण काय आहे, म्हणजे अर्थ काय आहे याचा? नक्कीच, विगमी हा जरी शब्द इंग्रजी जरी वाटत असला आणि ते एका मराठीतल्या अक्षराचं संक्षिप्त रूप आहे. बरोबर. म्हणजे चॅनलच्या नावाची जी संकल्पना होती डोक्यात, तर विचारांच्या गर्दीतला मी हे नाव, खरं मूळ नाव, त्याचं संक्षिप्त स्वरूप इंग्रजीमधली एक अक्षरं घेतली, प्रत्येक विचारांच्यातला वी आहे, गर्दीतला GA आणि मीचा M आहे, असं करून ते विचारांच्या गर्दीतला मी. बरोबर. कारण कसं चॅनलचं नाव जेवढं छोटं, संक्षिप्त किंवा काहीतरी वेगळं असेल तेव्हा ते सर्च साठी बऱ्यापैकी जातं. नाहीतर आता एवढ्या मोठ्या विचारांच्या गर्दीतला मी, आता चॅनल खाली आपण ते टॅग वगैरे टाकतो, त्याच्यामुळे सर्च केलं तर त्या नावाने देखील आपलं चॅनल मिळतं. पण विगमी कसं डोक्यात पण पटकन राहतं आणि काहीतरी वेगळं आहे, त्यामुळे लोक ते असे, आणि मग ते विगमी हे नाव पडलं. बरोबर. पण हे असं विचारांच्या गर्दीतला मी असं का चॅनलचं नाव झालं? तर सुरुवात अशी झाली की 2017 मध्ये मी चॅनल सुरुवात केलेली. आणि तेव्हा असं काय विशेष डोक्यात नव्हतं की काय कंटेंट असावा किंवा एवढं त्याबद्दल विशेष माहिती नव्हती. तर तेव्हा ते संदीप महेश्वरी, जे सकारात्मक गोष्टींबद्दल त्यांचं बोलणं वगैरे, तर ते डोक्यात काही त्या गोष्टी होत्या, तर त्या ह्यानी मग ती सुरुवात केलेली, असं काहीतरी आपण पॉझिटिव्ह गोष्टी सांगू आणि त्याच्यावरनं चॅनल करू, असं म्हणून 2017ला ती सुरुवात झाली चॅनलची. पण नाही, नंतर ते काही जमलं नाही आणि पूर्ण ते बंदच राहिलं. तेव्हाचे जुने व्हिडिओ पण काही ठराविक असते, त्याच्यामध्ये असंच काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टीबद्दल, सकारात्मक गोष्टीबद्दल बोलणं इतपत आहे. काही व्हिडिओ मी काढले पण, कारण ते मला त्याची क्वालिटी ठीक नव्हती वाटत सध्याच्या यायला, म्हणून काही काढले. पण सुरुवातीचे आठवण म्हणून काही व्हिडिओ आताही ठेवलेत आहे. पण तो मध्ये ते कुठेतरी खंड पडला 2017 ते साधारण 2021 पर्यंत, कोरोना काळापर्यंत. बरोबर. त्याच्यानंतर आमचे एक शेजारी होते, आता ते राहत नाही, ते दुसरीकडे शिफ्ट झाले, साऊथचे होते. तर त्यांनी मला त्यावेळी सांगितलेलं की तुझ्याकडे म्हणजे या गोष्टी आहेत, तू शूट वगैरे काही ना काही करत असतो, काहीतरी लिहित असतो, किंवा आपण आता बदलापूरमध्ये राहतो, तर बदलापूरमध्ये बरीचशी ठिकाणं आहेत, तर तुझं चॅनल आहे, तुला आवड आहे, तर कशाला तू सुरुवात नाही करत? तशा आणि मग ते 2021 पासून पुन्हा या चॅनलला सुरुवात झाली. पण ते सकारात्मक गोष्टींपासून ते एक प्रवास,
असं सुरू झालं. तर आता मग प्रवासासोबत मग घरगुती काही गोष्टी असतील, काही आपले कोकणातले विशेष पदार्थ असतील किंवा कुठे काही येतं आता काही नवीन भेटलं किंवा काही उद्योजक असतील किंवा आपले सहकारी असतील त्यांच्यासोबत काही ना काही नवीन नवीन शिकत त्यांच्या सोबत व्हिडिओ आपण टाकतोय. म्हणजे फक्त प्रवासापुरता आता आपलं चॅनल नाही राहिलं, पण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या लोकांना बघायला आवडतील, त्यांच्या पसंती पडतील असे काही ना काही व्हिडिओ येत राहतात. बरोबर बरोबर. तर म्हणजे अशी एकंदरीत तुमच्या चॅनलची सुरुवात झाली. बरोबर. तर दुसरा प्रश्न जरा तुम्हाला असा विचारतो, आता हे आपण युट्यूब चालवतो किंवा कोणतीही गोष्ट आपण करतो, बरोबर ना? बरोबर. तर त्याच्यामध्ये आपल्या फॅमिलीचा सपोर्ट असतो किंवा आपल्या मित्रपरिवारांचा तर सपोर्ट लागतो, म्हणजे थोडाफार म्हणजे आपलं पहिला म्हणजे उभारी एक राहण्यासाठी, बरोबर ना? बरोबर. तर हे तुमचं युट्यूबचं हे तुमचं करिअर सुरू झालं, तर त्याच्यामध्ये तुमचा फॅमिलीचा आणि तुमच्या मित्रपरिवाराचा कसा काय भाग आहे? नक्कीच फॅमिली प्रत्येक गोष्टी म्हणजे फक्त युट्यूबच नाही म्हणता येणार, प्रत्येक गोष्टीमध्ये फॅमिलीचा सपोर्ट असणं खूपच गरजेचं आहे. मुळात आई वडील, लग्न झालं असेल तर बायको, भावंड असेल तर भावंड, आणि त्यासोबत दुसरी एक फॅमिली असते ती बायकोच्या घराकडची. कारण कसं कोणाला असं वाटायला नको की हा काहीतरी वेगळंच करतोय किंवा चुकीचं करतोय असं वाटायला नको. त्यामुळे एकंदरीत सगळ्या गोष्टी चारी बाजूने विचार करून आपल्याला चालवायच्या असतात. तर नक्कीच पहिल्यापासून घरातनं तर सपोर्ट आहे, बायकोचा पण सपोर्ट आहे. इव्हन आता जे घरी आपल्या काही ना काही खाद्य संस्कृतीचे व्हिडिओ करतो त्यामध्ये आई आणि बायको दोघंही खूप आवडीने सहकार्य करत असतात त्या व्हिडिओसाठी. परत सासरच्यांकडचाही तितका सपोर्ट आहे या गोष्टीमध्ये, त्यांच्याकडनंही कौतुक मिळत असतं. आणि राहिला प्रश्न भावंडांचा, मला मोठी बहीण एक आहे आणि भाऊ आहे मोठा, तर दोघांचाही सपोर्ट आहे या बाबतीत. त्यांचंही कौतुक असतं. काही असेल तर बरेच दिवस जर व्हिडिओ नाही आले तर समोरून तेही विचारतात काय रे व्हिडिओ नाही, कुठे गेलाच नाही का वगैरे. तर हे सगळं असं असतं. आणि मुळात मित्र मला पहिल्यापासून लहानपणापासून आतापर्यंत शाळा, कॉलेज किंवा ऑफिस मधले सहकारी किंवा इथे जिथे राहतो तिथले सगळेच मित्र पहिल्यापासून खूप चांगले भेटत गेले आणि त्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य आणि सोबत असतेच. म्हणजे असं म्हणतात की एखादा युट्यूब चॅनल सुरुवात केली तर जे सुरुवातीचे 100 ते 1000 पर्यंत सबस्क्रायबर असतात ना ते आपल्याच नातेवाईक आणि मित्रमंडळींमधलेच असतात. आणि मग तेव्हा जेव्हा असं वाटतं की आपले 1000 कधी होतील, 500 कधी होतील, तेव्हा हे मित्रमंडळी सगळे कामाला लागतात. मग ते त्यांचे जे कोण असतात त्यांना हा माझा भाऊ आहे, माझा मित्र आहे, याचा सबस्क्राईब करा, याचा एवढेच राहिले, असं करत करत मग ते चांगलं सहकार्य. परत सुरुवातीच्या काळामध्ये कधी एकटं फिरायचो व्हिडिओसाठी, तेव्हा मग ते बोलायचे मी येतो, आम्ही कॅमेरा धरतो. सगळी मदत मित्रांची पहिल्यापासून आहे. आणि त्याच्यामध्ये माझा लहान मुलगा जो आता 8 वर्षाचा आहे, तर तो देखील त्याला देखील युट्यूबचं बऱ्यापैकी आता आवड झालेली. तो पण मग पप्पा मी येतो, तो कॅमेरा हँडल करतो. म्हणजे आहे पूर्ण घरात मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांचा. आई वडिलांचा पण सपोर्ट आहे. मध्यंतरी मला ड्रोन घ्यायचा होता, त्यासाठी घरातनं पण आर्थिक मदत झाली आणि तो ड्रोन सारखी मोठी वस्तू जी आहे ती आज झाली आपली. तर मग आहेत चालू आहेत सगळ्या एक गोष्टी प्रयत्न. मग आर्थिक दृष्ट्या असो, मानसिक दृष्ट्या असो, घरातनं पाठबळ आणि मित्रमंडळीचं पाठबळ नेहमीच आहे. येस. आता तुम्ही शूटसाठी काय काय गॅजेट्स वापरता? आता शूटसाठी गॅजेट म्हणजे जे काही शूट आहे ते सगळं आपलं मोबाईलवरतीच असतं. बरोबर. सुरुवातीला MIचा 20 Pro म्हणून मोबाईल होता आणि ज्याच्यावर तुम्ही चॅनल सुरू केलं का? चॅनल सुरू केलं, पुन्हा जे चॅनल सुरू केलं म्हणजे 2017 ते 21 आपला थांबलेलं आणि 21 पासून स्टार्टअप झाला. तो व्हिडिओ झाला, ते सुरुवात झाला. आणि एकदा आपला जो कोकण क्वेश्चनचा जो कार्यक्रम जिथे आपली पहिली भेट झाली होती, त्या कार्यक्रमातून नंतर घरी आलो आणि त्या मोबाईलने अचानक दगा दिला. त्यामुळे तेव्हाचं शूट वगैरे पण काही मिळालं नाही. म्हणजे त्याचा हार्ड ड्राईव्हच गेला आणि त्याच्यानंतर तो मोबाईल काही चालू झालाच नाही. मग आता या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी ग्रो होतोय म्हटल्यानंतर मग आपल्याला लगेच उभारी घ्यायला काहीतरी मोबाईल हवा, तर म्हणून मग लगेच दुसरा एक मोबाईल घेतला. त्याच्यानंतर मग थोडं अजून अपग्रेड केलं. तर सध्या जे शूट आहे ते आपण आयफोन वरती करतोय आणि सॅमसंगच्या मोबाईल वरती करतो. मी ब्रँड प्रमोशन नाही करत आहे, पण जे गॅजेट आहे ते आपण वापरतो. एडिट करायसाठी काइनमास्टर आणि VN हे ऍप्लिकेशन आपण वापरतो. आणि आता जानेवारी मध्ये ड्रोन घेतला आहे. ड्रोन घेऊन साधारण
आठवड्याने झाला तर पराक्रम करून झाले, तो क्रॅश झाला. अरे बाप, त्याला बऱ्यापैकी खर्च झाला. तो मी खर्च इकडे नाही सांगू शकत, कारण घरच्यांनी व्हिडिओ बघितला तर मला नक्कीच बडबडतील. पण बऱ्यापैकी त्याला पुन्हा खर्च झाला. आता तो चालतोय, पण आता गावी जेव्हा पुढच्या महिन्यात जाणं होईल तेव्हा ते पुन्हा बऱ्यापैकी काहीतरी नवीन दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न करतो. तर सध्या एवढेच गॅजेट आहेत आपल्याकडे, मोबाईल आणि ड्रोन. गोप्रोचा वगैरे विचार असतो, पण बघूया जे पुढे जे काय. कारण खूप जणांनी सांगितलं आणि असंही वाटतं की युट्यूब मधनं जेव्हा आपलं उत्पन्न मिळेल किंवा इन्कम येईल त्यानंतर आपण एका गोष्टीला खर्च केला पाहिजे. बरोबर. कारण मी पूर्ण वेळ युट्यूब क्षेत्रात नाहीये, माझा कायमस्वरूपी नोकरी असते, त्याच्या उत्पन्नात नाही आहे. फुल टाइम युट्यूबर्स नाहीये. नाही, माझी नोकरी असते. सोमवार ते शुक्रवार माझं ऑफिस असतं, त्यातला पूर्ण दिवस ऑफिसमध्येच जातो, अर्धा दिवस प्रवासात जातो. त्यामुळे जो काही वेळ मिळतो तो शनिवार रविवार किंवा शासकीय सुट्ट्या जेव्हा असतात तेव्हा आपण शूट करणं. कधी प्रवासामध्ये एडिटिंग, पण प्रवासामध्ये सुरुवातीला एडिटिंग करायचो, पण हल्ली ट्रेनची गर्दी, आजूबाजूचा आवाज, त्याच्यामुळे आपण नाही तेवढं कॉन्सन्ट्रेट करू शकत आणि मग नाही होत. परत आपण काहीतरी करत असतो तर आजूबाजूचे 4 जण डोकावून विचारतात. कधी कधी त्याचा आपला चांगला फायदा होतो, अरे तो युट्यूबर आहे का, मग सबस्क्राईब करणं, चॅनल सर्च करणं असं होतं. पण ते कधी कधी नाही शक्य. त्यामुळे मग शनिवार रविवार किंवा रात्री जेव्हा असं वाटतं की नाही आता हा व्हिडिओ टाकलाच पाहिजे, खूप दिवस काय नाही, तेव्हा मग. कारण कालचीच गोष्ट, एक व्हिडिओ मी आता परवाशी एक कार्यक्रम झाला इमारतीमध्ये, श्री स्वामी समर्थांच्या पादुका आलेल्या, त्याचा व्हिडिओ शुक्रवारी शूट केलेला. मला तो शुक्रवारी रात्री किंवा शनिवारीच पोस्ट करायचा होता, पण तो झाला नाही. तर मग काल मी रात्री 2:30 वाजेपर्यंत जागा राहून तो व्हिडिओ एडिट केलाय. आता आपण तो अपलोड करायला टाकलाय, तो येईल लवकरच, म्हणजे एकदम असं हे सुरू असतं सर. बरोबर. आणि दादा तुम्हाला हे आपले युट्यूबचे व्हिडिओ अपलोड वगैरे करताना कधी कधी खूप वेळ लागतो, म्हणजे कधी कधी तर 2-3 तास पण बसावं लागतं एका ठिकाणी रेंजसाठी. व्हिडिओ अपलोड व्हायला वेळ लागतो. त्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे का, व्हिडिओ उशिरा अपलोड होण्याचा वगैरे असं काय? होतोच, कारण आता मुंबईतल्या शहरामध्ये कनेक्टिव्हिटी चांगली आहे, त्यामुळे तुम्हाला वायफाय किंवा एक चांगला 4G 5Gचा एक चांगला वेग मिळतो. पण हेच जर तुम्ही गावी असाल तर किंवा आडखेड्यात असाल तेव्हा प्रॉब्लेम होतो. तर असाच अनुभव जर विचारलास तर मी गावी गेलेलो मागे गणपतीला 2 वर्षापूर्वी, तेव्हा शूट केलेलं आणि मी विचार केला की मी आजच्याच व्हिडिओ टाकेन, कारण गावी असल्यानंतर इतर काही गोष्टी नसतात. शूट झालेला, एडिट करून पण झालेला. तर मी माझ्या मोबाईलचं जे काही लिमिट होतं, BSNL चालतो आपल्या इथे गावी जास्त करून, तर घरी साधारण रेवंडी गावामध्ये थोडकी रेंज येते, त्याच्यावरनं तो व्हिडिओ थोडाफार अपलोड होत होता. नंतर मग भाच्याला बोलवला, तुझा मला हे हॉटस्पॉट दे त्याच्यावर. पण तो काय रात्रभर जरी चालू राहिला तरी तू 2 तास म्हणत असेल, मला वाटतं 8 तास होऊन गेले तरी पण तो व्हिडिओ काही शेवटी अपलोड झाला नाही. तोपर्यंत इतर जे कोण होते गावातले आपले जे आहेत त्यांनी ते व्हिडिओ अपलोड देखील केलेले, म्हणजे जे आलेले ते लकी दादानी वगैरे, ते सगळ्यांनी ते व्हिडिओ त्यावेळेस अपलोड देखील करून झालेले. म्हणजे आपण जो विचार केलेला की नाही आपण काहीतरी लवकर व्हिडिओ देऊया यावेळी, तर तो नाही शक्य होते. ते अशा काही तांत्रिक अडचणी नेटवर्कच्या बाबतीत नेहमीच असतात. काही ठिकाणी मुंबईत असल्यानंतर होतात, पण गावात जास्त होतात. पण काय ते तांत्रिक गोष्टी शेवटी आपण प्रयत्न करायचे, बरोबर, ते आपल्या हातात. येस. आणि तुम्हाला एक म्हणजे आता नवीन युट्यूबर्सना तुम्ही आता बघा, आता युट्यूब हे असं आहे की आपल्याला लगेच काही इन्कम सोर्स देत नाही, बरोबर ना? तर जे नवीन युट्यूबर्स आहेत, बरं आता 1000 सबस्क्रायबर झाले की लगेच काही मुलं लगेच आयफोन किंवा कुठचा कॅमेरा म्हणा किंवा लगेच घेतात. तर त्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट एवढी लगेच केली पाहिजे की नाही, ते तुमचं काय मत आहे त्यावरती? आता या प्रश्नाचं उत्तर मला एका आणि जवळच्या आणि किंवा घरातल्याच व्यक्तीने म्हणजे लकी दादानीच सांगितलेलं आहे. कारण सुरुवातीला लकी दादा एका शूटसाठी बदलापूरमध्ये आलेला, तेव्हा तो आपल्या घरी पण आलेला आणि त्यावेळेस त्याची आपण इथेच मुलाखत घेतलेली. तेव्हा हा प्रश्न त्याला मी विचारलेला, तेव्हा जे लकी दादाने सांगितलेलं तेच प्रांजळ उत्तर मी आताही देईन की जर तुमचं उत्पन्न युट्यूब व्यतिरिक्त इतर काही असेल आणि तुमच्या गरजा त्या असतील तर तुम्ही घ्या. अन्यथा फक्त आयफोननी चांगली क्लिअरिटी येते किंवा एखाद्या अजून कोणत्या कंपनीचा मोबाईल चांगली क्लिअरिटी असते तर तो घ्या. तर ते सजेस्ट नाही करता येणार, कारण 1000 सबस्क्रायबर तुमचे झाले म्हणजे लगेच तुमचं उत्पन्न सुरू होतं असं नाहीये. तुमचे व्हिडिओज तेवढे बघितले गेले पाहिजे. माझं मी स्वतःचं उदाहरण देतो, आज जरी माझ्या चॅनलचे 25,000च्या अधिक सबस्क्रायबर असले तरी मला आतापर्यंत एकदाच पेमेंट आलंय. कारण चॅनलचे जे सबस्क्रायबर्स वाढतात ते तुमच्या एखाद्या व्हिडिओजमुळे येतात, पण
पुढचे आपले येणारे व्हिडिओ ते बघतील किंवा नाही गॅरंटी नाही. आणि जे उत्पन्न येतं ते त्याच्यावरती आलेल्या व्ह्यूजमुळे असतं. त्यामुळे ते एक सातत्य व्हिडिओमध्ये ठेवणं आणि त्यातनं तुम्हाला उत्पन्न मिळणं आणि त्यासाठी तुम्ही एवढा खर्च करणं ते अगदी योग्य असेल किंवा गरजेचं असेल तरच करा. किंवा तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल आणि तुम्ही तेवढं खर्च करत असाल तर ठीक आहे. बरोबर. पण फक्त उगाच याने चांगलं होतं, या गोष्टीमुळे चांगली क्लिअरिटी मिळते, या गोष्टी म्हणून आपण उगाच पैसे घातले पाहिजे तर ते चुकीचं ठरेल. त्यापेक्षा युट्यूब मधनं जेव्हा उत्पन्न येईल त्याच्यातनंच आपण एखादे गॅजेट जे काही गरजेचे आहे ते आपण नक्की वापरावे. नक्कीच. आणि आता असा कोणता व्हिडिओ आहे का ज्याला पहिल्यांदाच भरपूर व्ह्यूज गेलेत आणि तो व्हिडिओ त्यावेळेचा आनंद ते अशी कोणती आहे का कोणता व्हिडिओ? जर व्हिडिओ सांगायला गेले तर एक बदलापूर मधलं पावसाळ्यातलं एक चित्रीकरण केलेलं की बदलापूर मधले पावसात भेट देण्यासारखी 5 ठिकाणं. अच्छा. आणि त्यामध्ये ते व्हिडिओ म्हणजे त्या व्हिडिओसाठी मी विशेष काही मेहनत घेतली नाही. त्या व्हिडिओसाठी आधी मेहनत घेतलेली म्हणजे जी ठिकाणं आहेत ना त्या ठिकाणी जाऊन तिथले वेगवेगळे ब्लॉग्स केले म्हणजे वेगवेगळे व्हिडिओ होते म्हणजे त्या ठिकाणाचे. बरोबर. आणि जसं मला सांगितलं की जे शेजारी होते त्यांनी मला सजेस्ट केलं, जे साऊथ इंडियन आहेत त्यांनी मला सजेस्ट केलं युट्यूब सुरू कर. तर सुमंत म्हणून आहेत तर त्यांनी मला सांगितलेलं की एक काम कर, तू जे व्हिडिओ केलेस ना त्याच्यातलं त्याचं 5 टॉप 5 असे काहीतरी विषय घेऊन तू ते जुनेच व्हिडिओ तुझे पब्लिश कर. बरोबर. आणि त्या सजेशन नुसार मी ते 5 व्हिडिओ जुने होते त्यातले ठराविक सिनेमॅटिक किंवा चांगले शॉर्ट्स घेतले, त्याचा फक्त इंट्रो आणि एंड केला आणि तो व्हिडिओ टाकला. तो व्हिडिओ आज 100 म्हणजे 100K च्या वर आहे. अच्छा. म्हणजे तो लॉंग व्हिडिओ मध्ये तो एक चांगला मस्त छान गाजला, त्याचं समाधान. आणि त्या व्हिडिओमुळे एक ओळख पण मिळाली म्हणजे बदलापूर मधला एक चेहरा म्हणून लोक ओळखतात की बाबा हा हे ठिकाण आहेत आम्ही बघतो, तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला माहिती पडलं. पण त्या व्हिडिओसाठी आधी खूप मेहनत घेतलेली आणि जे लॉंग व्हिडिओ केलेले ना त्यांना तेवढे व्ह्यूज नाही, पण त्याचाच फक्त एक भाग काढून केलेला व्हिडिओ तो सहज काढला आणि तो चालून गेला. लॉंग व्हिडिओ मध्ये हा सगळ्यात एक चांगला चालला. त्यानंतर मी आधी राहायचो मुंब्र्याला, तिथला मुंब्रा देवीचं मंदिर आहे आई मुंब्रा देवीचं, तर ते व्हिडिओ एक छान चालले आणि त्याच्यामुळे पण एक चांगला एक ग्रो मिळाला चॅनलला. आणि त्यानंतर एक मागच्या वर्षीच नवरात्रमध्ये आमच्याच कॉम्प्लेक्स मधल्या 2 काकू आहेत त्या सैराट गाण्यावरती नाचत होत्या आणि त्यांचं शूट केलेलं आणि ती रील बनवली एक सहज म्हणून. मनी पण नाही की केवढं होईल पण ती रील आज 10 मिलियनच्या वरती पोहोचली आणि त्याच्यामुळे आज चॅनलला हे सबस्क्रायबर मिळालेत. पण जे काही चॅनलचं यश आहे त्या 2 काकूंच्या व्हिडिओमुळे आहे. म्हणजे जे 5,000 डायरेक्ट 25,000 जो अगदी साधारण 6 ते 8 महिन्यामध्ये जो सबस्क्रायबर बेस झाला तो केवळ त्या व्हिडिओमुळे शक्य झाला, म्हणजे त्या रीलमुळे शक्य झाला. पण त्यामुळेच कदाचित लॉंग व्हिडिओमध्ये जर व्ह्यूज कमी असतील तर कारण बहुतेक जणांनी तेव्हा सबस्क्राईब केलं असेल तर त्या रीलमुळेच केलं असावं असं मला तरी वाटतं. तर म्हणजे असं असतं की लॉंग व्हिडिओचा एक सबस्क्रायबर वेगळा असतो, रील बघणारा सबस्क्रायबर वेगळा असतो. त्यामुळे जर कमी वेळामध्ये जास्त सबस्क्रायबर झाले तर अगदी हुरळून जाऊ नये. जे लॉंग व्हिडिओमुळे जर तुमचे सबस्क्रायबर आणि व्ह्यूज असतील तेच तुमचं खरं उत्पन्न तुम्हाला मिळेल. आणि आता एक मोमेंट, आता एक तुम्हाला असा प्रश्न म्हणजे की एकदम जिव्हाळ्याचा क्षण असतो आपल्या युट्यूबर्स लोकांचा, तो म्हणजे की आपले आता ही युट्यूब फॅमिलीच बोलतो बरोबर ना? हो. तर जेव्हा कोणी भेटतं युट्यूब फॅमिलीतले आपले मेंबर्स, बाबा आम्ही तुमचा आता व्हिडिओ बघतो, खूप छान वाटतं तुम्हाला तुमचे व्हिडिओ बघून, तर असे कोणी भेटतात का? आणि तेव्हाचा तुमचा जो क्षण असतो तुम्हाला तो कसा, तो एक अनुभव आहे का असा शेअर करू शकता का? हो नक्कीच. म्हणजे आतापर्यंत तसे बरेच जण भेटले पण लक्षात राहण्यासारखं म्हणजे बदलापूर मधलीच एक आठवण आहे. तर एका राजकीय पक्षाच्या यांनी एक रील स्पर्धा ठेवलेली आणि त्या रील स्पर्धेमध्ये जे काही सहभागी होते त्यांना सगळ्यांना बोलवलेलं आणि पारितोषिक होते. तर आपल्यालाही त्याचं पारितोषिक होतं म्हणून बोलवलेलं, आपण गेलेलो. काही बदलापूर मधले सहकारी मित्र आहेत जे आपल्या युट्यूब क्षेत्रामध्ये काम करतात तर त्यांच्या बरोबर मिळूनच आपण ही रील बनवलेली. बरोबर. तेव्हा त्यापैकीच एक स्पर्धक होती, ती कार्यक्रम झाल्यानंतर बोलते की दादा तुम्ही विगमी ना? तर मी बोललो हो विगमी, पण ते चॅनलचं नाव आहे, माझं नाव विशाल आहे. तर दादा मी ना तुमचे व्हिडिओ खूप बघते आणि तुम्हाला फॉलो करते आणि मी माझं चॅनल सुरू केलंय आणि जर मला जर काही त्याच्याशी ठिकाणाबद्दल माहिती घ्यायची असेल ना तर मी तुमचा व्हिडिओ पूर्ण रेफर करते आणि त्यातनं ती माहिती उचलते. आणि
एकदा असंच झालेलं, मी चित्रीकरणाला गेली तेव्हा तुम्ही तिथे होतात, पण मी तुमच्यापर्यंत पोहोचणार त्यापर्यंत तुम्ही तिथून निघून गेलेला, त्यामुळे तेव्हा तुमची भेट झाली नाही. पण आता तुमच्याशी प्रत्यक्ष भेट होते, तर ते छान वाटलं. म्हणजे असं कोणतरी आपल्याकडनं काहीतरी शिकतंय किंवा आपण जी मेहनत घेतो किंवा त्याच्यामुळे इतरांनाही फायदा होतो आपल्या, म्हणजे आपली ही जी भावंडच म्हणता येईल युट्यूब क्षेत्रातली, ते त्याच्याकडे बघून शिकतायत, तर एक छान वाटतं. म्हणजे की काय केलेले प्रयत्न कुठेतरी जास्त कालावधीसाठी कुठेतरी जपून राहतील. कारण मी युट्यूब सुरू जे केलं आहे ते कोणत्या उत्पन्नासाठी मुळात नाही केलंय, त्यातनं आठवण असेल, उत्पन्न मिळालं वेल अँड गुड, कारण जे गॅजेटसाठी मी खर्च करतोय तो मला तिथे तो भरून निघेल, पण ती एक आठवण म्हणून राहील किंवा पुढच्या पिढीसाठी काही ना काही योगदान राहील त्यातनं त्या ठिकाणांपर्यंत त्या माहिती. कारण गाव म्हणा किंवा शहर म्हणा आज विकासाकडे झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळे तिथला तो निसर्ग पुढे आपल्याला पाहता येईल की नाही ती मोठी शंकाच आहे. त्यामुळे त्या आठवणी कुठेतरी निसर्गाच्या बाबतीत जोडल्या जातील आणि त्या कायम जपून राहतील, ती माहिती आणि तो तिथला निसर्ग. बरोबर. आणि तुम्ही आपल्या कोकणी युट्यूबर्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये कधी आलात? कोकणी युट्यूबर्स म्हणजे जेव्हा मी पहिला व्हिडिओ टाकला बदलापूर मधलंच, मी बदलापूरच वारंवार सांगेन कारण माझी सुरुवातच युट्यूबवरची जी पुन्हा झाली ती बदलापूरमुळेच झाली, आणि जे काही आज ओळख मिळते तेपहिला आपल्या कोकणामुळे. कारण बदलापूर जरी आज शहराचा भाग आहे तरी एक कोकणाचा भाग आहे, आणि त्यातनं कोकणातला आपला मालवण, त्याच्यामुळे त्या गावातनं ती सगळी होती. म्हणजे पहिला व्हिडिओ टाकला त्यानंतर लकी दादाने मला व्हॉट्सअप केलेला की विशाल सुरुवात केली छान वगैरे, त्यांनी कौतुक केलं. म्हणजे लकी दादा 400K वरती सबस्क्रायबर बेस असणारे व्यक्ती जर समोरून जर आपण केलेल्या गोष्टीबद्दल आपल्याला कौतुक करतोय, म्हणजे आपण कुठेतरी चांगलं करतोय आणि आपणही काहीतरी करावं म्हणून प्रोत्साहन देणारी व्यक्ती समोरून जर असेल तर मग ते एक समाधान होतं, तर मग एक इन्स्पिरेशन होतं. मग त्याच्याबद्दल बोलणं झालं, मग त्यांनी सांगितलं की काय गोष्टी असल्या पाहिजे, कारण नवीनच होतं, काय माहिती नव्हतं, बऱ्याचशा चुका होत्या, तर मग त्यांनी त्याबद्दल बऱ्यापैकी सांगितलं. त्यानंतर त्यांनी एक सांगितलं की आपला एक असा कोकणातल्या युट्यूबरचा ग्रुप आहे, तर मी तुला त्याच्यात ऍड करतो, पण एक लक्षात ठेव इथले कॉन्टॅक्ट किंवा काही गोष्टी सहज कोणाला बाहेर द्यायचे नाही, किंवा उगाच म्हणजे त्या ग्रुपमध्ये आहे म्हणून काहीतरी बरळत राहणं किंवा व्यर्थ बोलणं किंवा काय ते नको. कारण त्यातला सबस्क्रायबर बेस आज जर 10 ते 15 असेल तर तो मिलियन किंवा चांगल्या बऱ्यापैकी सबस्क्रायबर युट्यूबर्स या ग्रुपवरती आहेत. त्यामुळे प्रत्येकाला ती गोष्ट पटेल नाही पटेल, त्यामुळे बोलताना आणि वागताना काहीतरी भान ठेवलं पाहिजे असं. आणि बोललो ठीक आहे दादा ऍड कर, मी ज्या काही गोष्ट योग्य असेल त्या ह्यानेच बोलली सगळ्यांशी आपलं. मग त्या ग्रुपचा भाग झालो, त्या ग्रुप नंतर मग अनेक कोकणातल्या युट्यूबर्सची भेट झाली. मग प्रत्यक्ष भेटणं खूप कमी झालंय आतापर्यंत, पण फोनवरती बोलणं, व्हॉट्सअपवरती बोलणं, वैयक्तिक बोलणं एक म्हणजे छान वाटतं. आणि त्यातलं कधी जर भेटलं तर म्हणजे असं वाटतं की बाबा किती जुने आपले एकमेकांचे संबंध आहेत घरच्यासारखे असं वाटतं. म्हणजे छान झालं. म्हणजे त्या एका ग्रुपमुळे आज कोकणातले उत्तर कोकण, दक्षिण कोकण, तळ कोकण आणि मुंबई कोकण या सगळ्या भागातले युट्यूबर्स त्या ह्याच्यामध्ये आहेत, आणि सगळ्यांशी बोलणं छान वाटतं, म्हणजे शिकण्यासारखं आहे. भला मोठा असा ग्रुप आहे आपला युट्यूब. आणि काय कुठे जायचं असेल बाबा इथे असं कुठे बघायला मिळेल का, लगेच आपल्याला कोण ना कोण प्रश्न विचारला लगेच उत्तर लगेच म्हणजे तिथल्या माहिती असून कधी गेलं पाहिजे, जाऊ की नको, सगळं छान ते माहिती. मग परत काही तांत्रिक अडचणी असल्या तर त्याच्याबद्दल विचारलं तर कोण ना कोण सहज उत्तर देतात. म्हणजे एकट्याने पुढे जाण्यापेक्षा सगळ्यांना सोबत घेऊन जाणं आणि सगळ्यांकडनं शिकण्यासारखं आहे प्रत्येक गोष्ट. त्यातले आता प्रत्येक जण, बरेच जण रील स्टार वगैरे पण आपल्यातले आहेत, तर मग ते छान वाटतं की कोणता भेदभाव नाहीये की तुझे सबस्क्रायबर एवढे आणि आज मी एवढा मोठा, असं कोणाकडेच बोलताना किंवा वागताना वाटत नाही. प्रत्येक जण समजून घेतो, सांगत असतो. कोणाचं काही आयुष्यातलं किंवा दिवसातलं बरं वाईट असेल तर त्यातनं शुभेच्छा देण्यापासून सहानुभूती या सगळ्या गोष्टी त्या ग्रुपवरती आज पाहायला मिळतात. तर मग ते छान वाटतं. म्हणजे त्या ग्रुपचा एक आपण भाग आहोत, ते छान वाटतं. आणि तुझी भेट जी अनावधाने ती आपली झाली ती कोकण कोस्टलच्या कार्यक्रमामुळे, तेव्हा पण म्हणजे मी कधी कारण देतो असं मला वाटतं की व्हिडिओ मला टाकता येत नाही, ऑफिसचं काम जास्त आहे, असं आहे तसं आहे, पण तुझ्याकडनं खरंच खूप शिकण्यासारखं आहे की तू तुझ्या शारीरिक अपंगावरती मात करून आज त्या याच्यामध्ये तू सातत्य ठेवतो आहेस, एवढे तुझे व्हिडिओज येत आहेत, तू मेहनत घेतोय. तर तुझं नुकतंच जे नाटक झालं ते खरंच छान, म्हणजे
असं म्हणतात ना की आपली जी आवड असेल ती कधीच हे केलं, जी काही मनात इच्छा असेल त्याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करायचे. यश मिळो अगर ना मिळो, पण असं म्हणायला कुठे वाटू नये की मी प्रयत्न केले नाही, आणि ते तू सगळं करतोयस ते छान वाटतंय. आणि या युट्यूबरच्या सिरीज साठी तू एवढा गावापासून मुंबईपर्यंत सगळ्या ठिकाणी फिरतोय, भेटतोय, खरंच म्हणजे शब्द नाही आहेत. काय काय वेळेला असं वाटतं की म्हणजे तू खरंच खूप म्हणजे यासाठी खूप ग्रेट आहेस, म्हणजे तुला मानलं पाहिजे की छान. आणि दादा एक आता आपल्या युट्यूब बद्दल एक प्रश्न विचारतो तुम्हाला, की आता युट्यूब मध्ये आपण जेव्हा नवीन असतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला एक युट्यूब बद्दल काहीच माहिती नसतं, आणि त्याच्यामध्ये थोडी आपल्याला माहिती सुद्धा करून घेणे गरजेचं असतं. तर तुम्हाला युट्यूब बद्दलची माहिती सांगणार तुमचा म्हणजे गुरु म्हणतो अर्थात, म्हणजे तुम्हाला विचारतो तुम्हाला मी, तुमचा गुरु कोण आणि तुम्हाला मार्गदर्शन युट्यूब बद्दल चांगलं कोणी केलं? तर असं म्हणतात की अनुभवासारखा गुरु नाही, तर अनुभवातनं शिकत गेलो. आणि मुळात मगापासून मी दुसऱ्यांदा सांगितलं तर तिसऱ्यांदा सांगतोय की माझे शेजारी जे आता इथे नाही राहत, ते आता केरळाला गेले, सुमंत म्हणून होते, त्यांनी मला वेळोवेळी यासाठी प्रोत्साहन दिलं, काही ना काही नवीन तांत्रिक गोष्टी यातल्या सांगत गेल्या. त्यामुळे त्यांनी मार्गदर्शन केलं. आजही कधी व्हिडिओ टाकले तर तो समोरनं फोन करून सांगतो की याच्यामध्ये, म्हणजे हिंदीत बोलतात ते, की इसमें थोडा ये रहता तो अच्छा लगता था, किंवा हे काय असेल बदल असेल तर चांगले वाटतील, किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये ही काळजी घे. तर ते सांगायचं, ते युट्यूब क्षेत्रातले नाही आहेत पहिली गोष्ट, पण त्यांचे म्हणतात ना तांत्रिक गोष्टी किंवा ते अल्गोरिदम वगैरे त्या गोष्टींचं बऱ्यापैकी त्यांचं नॉलेज आहे, त्यामुळे ते सांगत असतात. त्यामुळे ही युट्यूब क्षेत्रातली नसलेली व्यक्ती मला नेहमी सांगत असते. आणि त्या व्यतिरिक्त आपला कोकणी युट्यूबर्सचा ग्रुप आहेच आहे, त्यातनं सगळे सांगत असतात. अगदीच काय नसेल तर सगळ्यांसाठी जे ओपन पुस्तक आहे ते म्हणजे लक्की दादा. त्याला फोन करा, मेसेज करा, तो काय ना काय उत्तर सांगणारच सांगणार. तर लक्की दादा आहे, पराग दादा आहेत, तर आहेच, म्हणजे सगळेच, म्हणजे ग्रुप तर ग्रुप तर आहेत. तर प्रत्येकांचं म्हणजे असं मी तर म्हणे येणाऱ्या काळामध्ये यांच्यातनं प्रत्येक जणच माझ्यासाठी गुरु असेल, कारण प्रत्येकाकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे, प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. आणि छान आहे, म्हणजे यांच्याकडनं शिकत जर आपलं नॉलेज वाढणं, म्हणजे या अनुभवातनंच एक आपला स्वतःचा बौद्धिक विकास आणि युट्यूब मधला विकास करायचा असेल तर या सगळ्यांसोबत राहणं आणि यांच्याकडनं शिकणं हे गरजेचं आणि महत्वाचं. बरोबर. तर दादा खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि आता तुम्ही गावाला मालवणला कधी येणार? मालवणला आता मे महिन्यात. माझी यावेळची मागी गणपतीची फेरी चुकली, कारण त्यावेळेला नेमकं ऑफिसमध्ये देखील कामाचा व्याप जास्त होता, आणि संकुलामध्ये पण मागच्या वर्षीपासून 1.5 दिवसाचा बाप्पा असतो मागी गणपती, त्यामुळे इथल्या यातनं मला गावी यावेळी जाता नाही आलं. त्यामुळे माघ महिन्यातली माझी गावी जायची फेरी चुकली आहे, तर मे महिन्यात ती पूर्ण करायची आहे. तर मला गावी कधीही जायला आवडतं, कारण खरंच म्हणजे घर शांत ठिकाणी आहे. रेवंडी गाव, स्वर्गीय मच्छिंद्र कांबळे यांचं गाव, त्यांच्या परत रेवंडी म्हटल्यानंतर कलाकारांची भूमी, अनेक दिग्गज कलाकार आहेत. लालबागच्या राजाचे मूर्तोडे संतोष दादा असतील, रत्नाकर काका असतील, ते सगळेच आहेत. परत लवांकुश कांबळी, लीलाधर कांबळी, अनेक दिग्गज कलाकार आहेत. आणि मी तर म्हणेन की रेवंडी गावाला आई श्रीदेवी भद्रकाली मातेचा आशीर्वाद आहे, आणि तिच्या आशीर्वादानेच प्रत्येक घराघरामध्ये कलाकार आहे. कारण माझं ते आजोळ आहे रेवंडी गाव, माझं मूळ गाव मसूर आहे, पण आता आम्ही कायमस्वरूपी रेवंडी गावातच आमचं स्वतःची वास्तू आहे, स्वतः घर आहे, तर रेवंडीच गाव आमचं झालं. पण मी म्हणेन की त्या आई भद्रकालीचाच कृपाशीर्वाद आमच्या घरावर किंवा माझ्यावर देखील आहे, कारण माझ्या घरात कलेचा असा वारसा असा विशेष नाहीये कोणाचा, पण मी पण आज बऱ्यापैकी चित्र काढतो, बऱ्याचशा गोष्टी आहेत, नाटकात कामं करून झालेत, विविध चित्रकला स्पर्धा असते. परत म्हणजे एक सांगायला आवडेल की आपल्या घरी जो 5 दिवसाचा बाप्पा असतो, तर दरवर्षी इथे काही ना काही स्पर्धा असतात बदलापूर शहरात. तर दरवर्षी पहिल्या 3 मध्ये आपल्याला पारितोषिक असतं. तर जर मागे दिसत असेल तर ही सगळी बक्षिसं वगैरे ती सगळी इथलीच आहे. तर मी नेहमीच म्हणेन की आई भद्रकाली मातेचा आशीर्वाद आहे. आणि खरंच तर रेवंडीतल्या प्रत्येक घरातल्या सदस्यांवरती की प्रत्येक घरात काही ना काही कलाकार व्यक्ती घडते आणि घडत राहील यापुढेही. आणि जी रेवंडी गावची ओळख आहे, जी आज 7 समुद्रापार स्वर्गीय मच्छिंद्र कांबळेंमुळे जर गेली आहे, तर ती नक्कीच याही पुढेही अशीच होत राहील. तर छान गावी जायचं आहे मे महिन्यामध्ये,
तर जास्त करून मे महिन्यात माघी गणपती आणि आई भद्रकालीचा जो वार्षिक जत्रोत्सव असतो जो नोव्हेंबर मध्ये असतो, नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास, तर तेव्हा जाणं होतं. म्हणजे वर्षातनं 3 वेळा, किंवा जर मध्ये जर कधी काही असं वाटलं किंवा काही जाण्याचा योग आला तर नक्की गावी जातो. तर मे महिन्यात आता जाणं आहे. आता मे महिन्यात येताना रत्नागिरीला स्टॉप करायचा. हो हो, माझ्या घरी यायचं. नक्कीच. अजून एक आता रत्नागिरीचा जर विषय निघाला तर आधीच ठरलेलं माझं आणि माझ्या बायकोचं की येताना रत्नागिरीला आपण गणपतीपुळे वगैरे करून या. तर गणपतीपुळे आहे, पावस, नक्की तेच म्हणजे आपला कोकण पट्टा काही ना काही बघण्यासारखं, किंवा ते देवस्थानं जी आहेत ना ती वेगळी शक्ती असते किंवा एक मानसिक समाधान असतं सोबतचा निसर्ग म्हणजे. त्यामुळे नक्कीच मला ते यायचं तर आहे. आणि अजून एक जर सांगितलं की तू आलास की ये, तर ही म्हणून एक अजून एक युट्यूबर्स परिवाराची अजून एक भेट म्हणा किंवा आपलेपणा म्हणा, की जर जेव्हा पहिले जाताना कुठे हॉटेल्स वगैरे बघावे लागायचे ना, तर मला वाटत नाही की आता हॉटेल्स बघायची गरज नाही, की आपली परिवार, आपली मंडळी, हेच आपलं घर, हेच आपलं हॉटेल. हॉटेल नाही म्हणता येणार, पण हेच इकडेच आपण मनमोकळेपणे राहणं आणि एक काहीतरी नवीन भेट होते, नवीन परिवारांसोबत ओळखी होतात. तर हे जे यश आहे, जी माणसं जोडली जातात, ते खरंच हे युट्यूबचं यश आहे. आणि मी जसं मगाशी सांगितलं की मी आर्थिक उत्पन्नासाठी युट्यूब क्षेत्र नाही, जी माणसं आज जोडली गेली माझ्याशी, तेच माझं मोठं उत्पन्न आहे. आणि हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे की युट्यूबमुळे हे मला शक्य होत आहे. युट्यूबमुळे आपल्या माणसं नवीन नवीन जोडली जातात, मित्र परिवार जोडला जातो आणि ओळख निर्माण होते. बरोबर ना, तेच. तर खूप छान वाटलं आणि फायनली आपली आज भेट झालीच. तर मित्र, दादांच्या युट्यूब जर्नीविषयी आपण थोडंसं जाणून घेतलं, तर आता खूप छान वाटलं. पुन्हा एकदा सांगतो, दादांच्या चॅनलचं नाव आहे वी ग मी, विचारांच्या गर्दीतला मी, शॉर्टमध्ये वी ग मी. आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दादांच्या चॅनलची नक्कीच मी लिंक देईन, जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता आणि दादांचे व्हिडिओ नक्कीच पहा. तर दादा, पुन्हा एकदा सांगतो, खूप छान वाटलं. फायनली भेट झालीच आणि गावाला नक्की या. नक्कीच. आणि व्हिडिओ संपण्याआधी, आज तू बदलापूरला येऊन तू माझी मुलाखत घेतलीस, खूप छान वाटतंय. पण जेव्हा मी रेवंडीला येईन तेव्हा मला तिथेच आपल्या घराच्या आसपास किंवा घरातच बसून मला तुझ्यामुळे अशा छान गप्पा तुझ्या जर्नीविषयी आपल्या सबस्क्रायबर पर्यंत पोहोचायला नक्कीच आवडेल. कारण खरंच जे मगाशी आपण व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुझ्याकडनं एक एक गोष्टी जाणून घेतल्या, मी ते आता रिव्हील नाही करणार. जे आयुष्यातले चढ उतार मगाशी साईराजने सांगितले, खरंच म्हणजे साईराज फॅन आहे मी तुझा. कारण आपण बोलत असतो हे ते, आणि साईराजला जरी दिसण्यात जरी काही अडचणी असल्या तरी पण तो त्याच्यावरती मात करून आज खऱ्या अर्थाने उभा आहे. आणि त्याच्या चॅनलवरती आणि त्याच्या या मेहनतीवरती तुम्ही सबस्क्रायबर्स मंडळीने आज जो विगमीचा जो व्हिडिओ बघत असतील किंवा साईराजचे जे सबस्क्रायबर बघत असतील, त्यांनी नक्कीच साईराजला आयुष्यामध्ये त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्रायबर रूपी आणि व्ह्यूअर्स रूपी असेच आशीर्वाद आणि त्याच्यावरती प्रेम करत राहा. हीच तुला खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा. थँक्यू. नक्कीच खूप मोठा होशील. नक्कीच. तर मित्रो, आता व्हिडिओचा एंड सुद्धा करूया. तर मित्रो, हा दादांच्या युट्यूब जर्नीविषयीचा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या पण आणि दादाच्या पण, आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर भेटूया पुढच्या आशा एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.